भरतजी ते इथे भेटण्यासाठी त्यांना आले होते. इथे भरत मिलाप झालेला आहे. जय श्रीराम मित्रांनो, आज 24 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदू धर्मातील सर्वात मोठा मेळावा म्हणजेच कुंभमेळावा 144 वर्षानंतर आलेला हा कुंभमेळावा. या कुंभमेळाव्यासाठी आज आमचा मराठी परिवार प्रयागराज येथे जात आहे. माझ्यासोबत माझे मोठे बंधू कैलास मराठे हे माझे मोठे बंधू आहेत. कैलास भाऊ की आमचे नमस्कार करा. आणि त्याचबरोबर आमचे लहान मुलं हे रणजित माझा मुलगा, आमचे सारथी माऊली साहेब, आमचा सर्वात लहान चिरंजीव सार्थक हा सुद्धा प्रयागराजला येऊ राहिला आहे. माझी धर्मपत्नी सुजाता ही पण माझ्यासोबत आहे. चला आता पुढील रूपरेषा तुम्हाला सांगत चालतो मी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रभु रामचंद्र की जय. आता आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर सातपुडा पर्वताची रांग आहे आणि त्या सातपुडा पर्वतामध्ये बडी बिजासन देवी ही निवास करते. आपण त्या ठिकाणाहून जात आहे. आता मी आपणास बडी बिजासन माताचं मंदिर दाखवतो. हे बिजासनी माताचं मंदिर आहे. आपण बघू शकता. झूम करून दाखवतो. हे बघा, हे मंदिर आहे आणि वर सुद्धा छोटंसं मंदिर दिसत आहे. ते महादेवाचं मंदिर आहे बाबा. हे बिजासन मातेचं मंदिर आहे. जय. आणि प्रयागराजला लवकर पोहोचायचं आहे, त्यामुळे इथे थांबलो नाही. बऱ्याच वेळा थांबत असतो. दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. आपण बघू शकता खूप छान पद्धतीने मंदिर बनवलेलं आहे. आणि आता हा सातपुडा पर्वत त्याला आपण म्हणतो की सातपुडा डोंगर रांग हा घाटाचा मुख्य भाग आहे. पूर्वी या ठिकाणी खूप ट्रॅफिक असायची, परंतु आता शासनाने गडकरी साहेबांनी खूप छान रस्ते करून दिले आहेत. त्यामुळे घाटामध्ये कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक आता राहत नाही. आता आम्ही चुलवानिया म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी सुप्रसिद्ध अशी नाश्त्याची हॉटेल आपण बघू शकता. राजहंस इथला नाश्ता खूप चांगल्या प्रकारे असतो. आपण जर आले तर या ठिकाणी अवश्य भेट द्या. खूप चांगली क्वालिटी आहे. मी तुम्हाला आता नाश्ता बी काय काय मिळतो ते बी दाखवतो. नाश्ता करत आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे ते नाश्ता मिळतो. भजी, पोहे आपण बघू शकता. समोसे, ढोकळा, खमण ढोकळा चांगली क्वालिटी आहे. आम्ही इंदोरमध्ये आलेलो आहे. इंदोर सिटीचा हा बायपास देवास मार्गे भोपाळ या ठिकाणी जातो. आपण राईट हँडला टर्न मारला. आता हा जो रस्ता आहे हा सिहोरला जातो. आपले परमपूज्य प्रदीपजी मिश्रा सर यांच्या सिहोर येथील आश्रमाकडे इथेही जाण्याचं भाग्य आम्हाला आज भेटणार आहे.
अतिशय चांगला रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा झालेला आहे। शिवूर येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करणे योग्य असेल। आपल्याला जर यायचं असले तर या रस्त्याचा वापर करावा। उद्या शिवरात्री असल्यामुळे शिवूर येथे रुद्राक्ष वाटप होणार आहे। त्या ठिकाणी गर्दीची अपेक्षा आहे, रस्त्यावर गर्दी असेल, पण असो, जायचं तर आहेच। आपण सिहोर येथे कुबेरेश्वर मंदिर बघण्यासाठी जात आहोत। उद्या माफ करा, परवा शिवरात्री असल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी राहणार आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। आपण आता शिवूर येथे केदारेश्वर धाम या ठिकाणी पोहोचलो आहे। मी तुम्हाला केदारेश्वर धामाचे मंदिर ते दाखवतो। आपण बघू शकता हे समोर मंदिर आहे। या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष वाटप होणार आहे, त्यासाठी बंदोबस्त तैनात आहे चांगला। परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांच्या प्रयत्नातून साकारण्यात येणारे कुबेरेश्वर धाम या ठिकाणी आपण बघू शकतात। भोजनशाला, कथास्थळ आणि रूमची बी व्यवस्था त्यांनी केलेली आहे। आणि हे नवीन तयार होणारं मंदिर अतिशय सुंदर असं मंदिर आहे। त्याचं काम अजून चालू आहे बऱ्यापैकी। त्यानंतर पशुपतीनाथ मंदिरासारखी प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात येत आहे। थकलेली आहे आमची बच्चे पार्टी आणि त्यांनी ऑर्डर केली मैगी। खाना छोड़ के मैगी खा रहे हो दोनों। मैगी उनको खाना अच्छा नहीं लग रहा है, उनको ये मैगी अच्छी लग रही है। हाँ मग जेवलो कुठं म्हणजे काय, जेवलो ना। देखिए कैसे मजे से खा रहे हैं। म्हणजे मी जाणून बुजून हिंदी बोलतोय, कारण की आपण मध्य प्रदेशमध्ये आलोय ना, मग त्याचा इफेक्ट थोडासा झालेला आहे। नमस्कार मित्रांनो, आता आम्ही बागेश्वर धाम छत्तरपूर या ठिकाणी रात्री मुक्काम केलेला होता। मुक्काम आम्ही हॉटेल राधिका कुंज पॅलेस या ठिकाणी केला होता। हॉटेल खूप चांगली होती आणि आता आम्ही सकाळी इथून निघत आहोत, चित्रकूटच्या दिशेने जाणार आहोत। सकाळचे 8 वाजलेले आहेत। आम्ही छत्तरपूरवरून निघलेलो असून 60 किलोमीटर अंतरावर महोबा गावाच्या बायपासला आहे। इथून
चित्रकूट 120 किलोमीटर अजून दूर आहे. चित्रकूटला पुढचा मुक्काम म्हणजे होल्ड होणार आहे. गाडीमध्ये खाकरा खातो आहे आम्ही. घ्या माऊली खाकरा घेतला ना घेतला घ्या थोडा जर. रणजित सुद्धा खाकरा खातोय. आता आम्ही चित्रकूटच्या जिथं प्रभू श्री रामचंद्र ज्या ठिकाणी वनवासात सुरू झाले होते, ज्या ठिकाणी थांबले होते, त्या ठिकाणी ते आता आपण मागे बघू शकताय. त्या ठिकाणी या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे बंधू श्रीमंत भरतजी ते इथे भेटण्यासाठी त्यांना आले होते. ते त्यांची भेट कुठे झाली नेमकं ठिकाण तुम्हाला दाखवतो. चला. श्री प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणाहून आता ही परिक्रमा आहे. या परिक्रमाच्या मध्यभागी भरत यांची भेट झालेली होती. ही परिक्रमा आता आपण बघू शकताय. हे लोक आम्ही पण परिक्रमा करतो आता. या परिक्रमेमध्ये कमीत कमी 5-6 किलोमीटरची परिक्रमा आहे. या परिक्रमाच्या मध्य ठिकाणी त्यांना कळालं होतं की बुवा इथे श्रीराम प्रभू थांबलेले आहेत. त्या ठिकाणी भरतजी तिथे त्यांची भेट घेण्यासाठी आलेले होते. या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र, सीतामय्या व लक्ष्मणजी हे या ठिकाणी वनवासासाठी थांबलेले होते. आणि इथून पुढे भरत त्यांना भेटण्यासाठी आले होते. हे मंदिर आपण बघू शकतो. आता आतमध्ये जाऊ मंदिराच्या. जय श्रीराम. जय श्रीराम. परिक्रमा करताना या ठिकाणी या पहाडीवर म्हणजे या डोंगराच्या खाली श्री रामचंद्र व श्री लक्ष्मण, सीतामय्या हे या ठिकाणी वास्तव्य करीत होते. आणि त्यावेळेस इथे खूप मोठं जंगल असू शकतं. आजची परिस्थिती अशी आहे. भरत मिलाप इथे भरत मिलाप झालेला आहे. किती जागा आहे आपण जवळ करून दाखवतो. या ठिकाणी दोघी भावांचा मिलाप झालेला आहे. पहाडी लक्ष्मण पहाडी म्हणतात. तिथे रोपवेने जाता येतं. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं जास्तीत जास्त वास्तव्य होतं. प्रयागराज इथून 28 किलोमीटर राहिलेलं आहे. हा जसरा बायपास सुरू झालेला आहे. जसरा बायपास म्हणजे नवीनच तयार झालेला रस्ता आहे. हा खूप चांगला रस्ता आहे आणि शॉर्टकट आहे. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही प्रयागराजच्या पवित्र भूमीमध्ये प्रवेश करीत आहोत. खूप छान वाटतंय. प्रयागराज इथून फक्त एक 5-7 किलोमीटर राहिलेलं आहे. आता इथून ही ई रिक्षा केली. जय श्रीराम. हर हर गंगे. हर हर गंगे. ई रिक्षामध्ये बसलेला आहे. संगम स्थळावर जाण्यासाठी मोटरसायकलीवर चाललो आहे आम्ही. मोटरसायकल बाजूला यमुना मैया आणि हा रस्ता मोटरसायकलीचा. ते बाकीचे परिवारातले लोक रणजित ते पुढे चालले आहे या मोटरसायकलीवर. आणि ऐन ते मागच्या मोटरसायकल. ही अशी आमची मोटरसायकलची सवारी परिवारासहित. सुंदर असं दृश्य बघा. प्रयागराज संगमाच्या वरील ब्रिज खूप मस्त सजवला आहे. हे सगळे इकडच्या साईडला आखाडे आणि इकडच्या साईडला बी आखाडे.
प्रयागराज. जय श्रीराम. सकाळचे 7:30 वाजलेले आहे आणि आता आम्ही ज्या ठिकाणी प्रॉपर त्रिवेणी संगम आहे त्या ठिकाणी जातो आहे संपूर्ण परिवारासहित. इथून आता मोजून एक 7.8 अशा किलोमीटर अंतरावर संगम स्नान आहे. ते बाबा काट्यावर झोपलेले आहे. जय श्रीराम मित्रांनो. जय श्रीराम. आत्ताच आम्ही आपल्या प्रयागराजच्या पावन महाकुंभ मेळाव्यामध्ये स्नान केलेले आहे. ते स्नान करून आता आम्ही प्रभू श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी प्रवास करीत आहे. इथून अयोध्या साधारणतः 150 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्हाला अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे 3.5 तास लागणार आहे.